होळी रे होळी पुरणाची पोळी, गोऱ्या साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. हे शब्द आहेत आमच्या जमान्याचे. आणि ना पूर्वीला हे असं म्हणूनच होळी साजरी करायची. तर काही कडवट विचारांची होळी करायची. जे नको ते सोडून द्यायचं आणि नवीन विचारांना चालना द्यायची. आणि हा सकारात्मक निर्णय घेऊन आपण पुढे चालायचं. तर चला, होळी म्हटलं की पुरणपोळी झालीच पाहिजे. कारण होळीला पुरणपोळीच करावी लागते. तर आमच्याकडे तर असतं. आणि चला, आता आपण डाळ शिजवून घेतली आणि वाटण काढलं. तर चला, चुलीमध्ये मस्त असे कांदे भाजून घेतले होते आणि सर्व काही थोडं थोडं घेतलं. तर तांदूळसुद्धा घातले ना, तर जे आपण साराचे आमटे म्हणतो ना, ते खूप छान होते. जरी कांदे भाजले ना, तरी पण ते तेलात पुन्हा तळायचे. आपलं हे वाटण ना 2 वेळा परतल्या जातं. त्यामुळं त्या साराला इतकी चव येते ना, खूप म्हणजे खूप छान येते. तर बघा, आता मी सर्व काही वाटण तळून घेतलं आहे. अगदी तांदूळ खसखशीपर्यंत सर्व काही. तर कसं मस्त सार जर चांगला झाला ना, तर पोळ्या चांगल्या होतात. म्हणजे जेवणच खूप छान असतं ते. आणि आमच्याकडं तर खूप आवडतो. तर काही लोकांना जेव्हा पोळ्या करतात ना, त्या टायमाला काही लोकं काही ठिकाणी प्रथा आहे, नुसतीच पुरणपोळी असते. त्याच्याबरोबर भजी नसतात खायला, कुरडे पापडी नसते. पण आपल्याकडे हे सर्व काही असतं. तर चला, मी थोडासा गूळ खिसून घेते आणि त्यानंतर आपण ना पुरणामध्ये घालणार आहोत थोडीशी बडीशेप आणि वेलदोडे. तर मी सुंठ्याची पावडर आहे तयार माझ्याकडं. तर मी ती पावडर करून करून घेतली आणि छान पुरण पण इतकं मापात शिजलं आहे ना, अगदी जास्ती नाही आणि कमी नाही. खूप म्हणजे खूप मस्त. आणि मस्त असं पुरण आपण छान परतून घेऊया. तर काही लोकं ना पुरणाच्या बरोबरीने गूळ घालतात. खूप असतो तो आणि ते पुरण इतकं म्हणजे ते गूळ अगदी त्याच्यात इतका भिनतो ना, की ते खावत नाही जास्त. खूप गोड असतं. मग आपल्याला गोड पाहिजे असेल तर आपण ना त्यामध्ये गुळवणी गोड करायचं आणि ते खायचं. तर चला, पुरणसुद्धा परतून झालं, वाटण वाटून घेतलं आणि मेन असतं ना जे काम, तर ते आहे आमटी. याला आम्ही आमटी म्हणतो, तर साराचे आमटे म्हणतात. तर चला, मस्त असं. आणि किती जरी वाटणात लसूण घातलं ना, तरी फोडणीला लसूण टाकल्याशिवाय ना चव येत नाही आमटीला. छान अशी ना लसूण, कढीपत्ता, तेजपत्ता आणि हिंग मस्त अगदी कोथिंबीर टाकून छान अशी फोडणी दिली. आणि पोळ्याचा स्वयंपाक हा संपूर्ण साराच्या आमटीवर असतो. आमटी जर छान झाली ना, तर सगळा स्वयंपाक छान. आणि वाटण परततानाच मीठ टाकलं. आणि हे येळवणी. येळवणी म्हणजे डाळ शिजवून त्यातलं पाणी काढून ठेवलेलं. आणि हे जर चांगलं येळवणी पडलेलं असेल ना, तर आमटी अजूनच लज्जतदार होते. मस्त अशी साराच्या आमटीला फोडणी दिली. आणि आज ना चुलीवर नाही स्वयंपाक केला, आज ना घरातच केला. कारण ना आज होळी आहे आणि पोरं पण आता खूप त्रास देतात चुलीपुढं. त्याच्यामुळं ना गॅसवरतीच करून घेतलं. बघा, मस्त अशी साराच्या आमटीला आपले छान उकळी आली. आणि आता म्हटलं चला पुरण वाटून घेऊया. तर बरेचसे लोक ना चाळणीमध्ये पुरण वाटतात. म्हणजे प्रत्येकच जण वाटेत आता पाट्यावर अगदी उरले सुरलेच माझ्यासारखे. पण मला तेच आवडतं बरं का. चाळणीवरचं पुरण नाही आवडत, पाट्यावरचंच आवडतं. आणि चला, मस्त अशा गोल गरगरीत पोळ्या करून घेतल्या. आणि आणि पोळ्यांना जर तूप नसेल ना गावरान, तर ते पोळे खाण्याची मजा काहीच नसते. तर थोडंसं आपण आत्ताच गाय आलेली आपली आणि थोडंसं साठवून ठेवलेली साई होती, मलई म्हणजे, त्याचं मी थोडंसं तूप करून घेतलं आणि या पोळ्यांना लावलं. मस्त अशा पोळ्या झाल्या. एकही फुटली नाही, काहीच नाही. अगदी छान अशा पोळ्या फुगल्या. आणि पोळी फुगली तर करायला अजून मूड येतो आणि खूप भारी वाटतं. तर मस्त असं तूप लावून घेतलं आणि छान पोळ्या केल्या. पण कसं असतं ना, हे बघा, एवढीसुद्धा पोळी करपून द्यायची नसते. पोळी ही गवळच म्हणजे भाजायची असते. जास्ती भाजली की तिला कडकपणा येतो चपातीसारखा. पोळी एकदम गव्हाळ भाजायची असते. तर चला, आपल्या पोळ्या तयार झाल्या. आणि पोळ्या म्हणजे किती 6-7 अगदी पहिल्यासारखं काय आहे. आणि हे माझे निवद. तर माझ्या निवदाला सगळेच हसतात, म्हणतात पोळ्या केल्या का निवद केल्या. देवांचं पण बागाय नको का हो, पोट भराय नको का, एवढे निवद असतात. तर मला ना बारीक नाही आवडत, मी खरंचच मोठेच निवद करते. अगदी आपण जसं खातो ना असं. म्हणजे पोळी खूप मोठी असते, पण निदान त्यामध्ये पुरण भरपूर पाहिजे.
आणि तो निवद पण असा फुगला पाहिजे ना अगदी आपल्या पोळीसारखा. तर त्यानंतर आता मी घेतलं कुरडई पापडी तळून. कुरडई पापडीशिवाय आणि मेथीच्या भाजीशिवाय ना पोळ्यांचा स्वयंपाक खरंच अपूर्ण असतो. आणि चला मस्त असं, आणि मी काही ठिकाणी खरंच पाहते पोळ्यांचा स्वयंपाक केला ना तिथं भजे नसतात, कोणी कुरडई पापडी नाही तळत, पण आमच्याकडे मात्र ना कुरडई पापडी, भजी, मेथीची भाजी आणि मेथीच्या भाजीशिवाय तर नैवेद्य गोडच दिसत नाही. तुम्ही बघा किती पण तुम्ही त्याच्यावरती काही ठेवा, थोडीशी हिरवीगार भाजी जर ठेवली ना तर खूप छान होते. चला बेसन पिठात ना मिरची लसणाची वाटून घेतली, कारण खोडून नाही टाकली किंवा मला अगदीच म्हणजे मिरची पावडरची तर भजी आवडतच नाही, मला हिरव्या मिरचीचे आवडतात. एकतर खोडून घेतलेली किंवा वाटलेली, आणि मस्त असं त्यात ओवा घातला आणि छानपैकी भजी काढून घेतली. आणि मी तेल थोडंसं कमीच टाकलं, कारण ते खरकटं तेल झालं की खराब होतं, दुसऱ्या भाज्यांना त्याची चव येत नाही, आणि उरलेलं तेल आपण थोडीच टाकून देणार आहे, भाज्यांनाच वापरणार, त्यामुळे मी ते तेल ना कमी कमी टाकत होते. आणि मस्त असे 2 घाणे झाले बघा भज्यांचे. भजी झाली आणि आता राहिली मेथीची भाजी, आणि इकडं होळी पेटवण्याची गडबड. तर बघा मेथीची भाजी हिरवीगार असेल ना तर निवदाला अगदीच शोभा येते बरं का. आणि त्यानंतर आम्ही गेलो होळी पेटवायला. तर होळी आमच्या अण्णांनी, शिवनी यांनीच पेटवली. आणि प्रत्येकाच्या दारामध्ये होळी असते बरं का, म्हणजे 5 गौऱ्या तरी जाळायच्या असतात. मोठी होळी तिकडं असते मंडळात, मोठी असते, आणि तिथं पण द्यायच्या गौऱ्या, इथं नारळ वगैरे फोडायचा. आणि आपल्या दारात थोडंसं जरी म्हणजे असं एक सात्विकपणा येतो, खूप छान प्रसन्न वाटतं. दारात अंगणात तुळस, तिच्या शेजारीच ती होळी पेटवलेली, खूप छान वाटलं. आणि आम्ही नैवेद्य दाखवला. आणि आमच्याकडं ना असे पाण्याचे घेऊन असे 5 वेढे घालतात किंवा 7 घालतात. तर आम्ही सगळ्यांनी होळीची पूजा केली आणि नंतर पाण्याचे वेढे घातले. आम्ही दोघीजणी सासू-सुना आणि आमचे अण्णा होते आमच्याबरोबर. तर त्यांनी 5च घातले आणि म्हटले, "बस किती पण घालता का?" पण नाही, आम्हाला मात्र 7 घालायचे होते. मी म्हटलं, "तुम्ही थांबा, आम्हाला घालू द्या." तर ते बाजूला झाले, तरी आम्ही दोघींनी मात्र 7 वेढे घेतले. आणि आपल्या मनातील इच्छा बोलायच्या, आपल्या मनातील वाईट द्वेष सगळा काढून टाकायचा आणि नवीन ऊर्जा निर्माण होईल असं काहीतरी बोलायचं. आणि सर्व काही अगदीच ठरल्याप्रमाणे होळीला अर्पण केलं आणि मस्त असाच होलिकेचा आशीर्वाद घेतला. आणि आमची छोटीशी पिल्लंसुद्धा बघा खूप मस्त अशी म्हणजे पाया पडत होते, आणि त्यांना तर खूप आनंद होता असं काहीतरी वेगळं दिसल्यावर. तर कसं झालं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.